आज बनवायचा होता केक. मग केक बनवण्यासाठी आम्ही निघालेलो शेजारी, कारण त्यांच्या घरी बेक करणार होतो आणि आयसिंग आमच्या घरी करणार होतो. मग काय मी जायच्या आधी पोरीने सामान काढूनच ठेवलेलं. केकसाठी लागणारं साहित्य काय काय ते तर पुढं बघूयात आपण. हा केक आपण अगदी सोप्या पद्धतीनं बघणार आहे मोजक्या साहित्यामध्ये. तर इथं आम्ही ना चॉकलेट प्रीमिक्स घेतलं 1 वाटी मोठी. तुमच्याकडे मेजरिंगचा कप नसेल ना तर असं वाटीनं मेजरमेंट ठेवायचं. लागल तसं पाणी घालून आपल्याला का नाही असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे केकचं. हे बघा या पद्धतीनं. आणि बॅटर आपण फिरवताना ना हलवताना एकच साईडने फिरवायचं आणि बॅटर व्यवस्थित अगदी मिक्स झालं की त्यात 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून झालं की परत एकदा मिक्स करायचं आणि ज्यात आपण केक बेक करणार आहे का नाही त्या भांड्याला तेल लावायचं, थोडासा मैदा टाकायचा आणि त्याला ग्रीस करून घ्यायचं आणि त्यात आपल्याला असा केक कसा शिजवून घ्यायचा आहे. केक आपण 30 ते 35 मिनिटं शिजवणार आहे. छान असा आपला केक बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा स्पॉन्जी झाला आहे आणि खूप छान असा फुगला आहे आणि एकसारखा तुम्ही बघू शकता. ही आहे केक शिजवण्याची एकदम सोपी पद्धत. आता आपण याला आयसिंग कसं करायचं ना ते बघणार आहोत. त्याच्या आधी केक कट कसा करायचा. बऱ्याचदा जणांना का नाही सुरीने केक कट करता येत नाही. त्यासाठी मी सोपी पद्धत पुढं वापरली, ती तुमच्यासोबत शेअर करते. सुरीचा वापर न करता अगदी आपण का नाही जो आपला शिलाईचा धागा असतो का नाही त्याने केक कट करणार आहोत. बघू शकता. आधी सुरीनं त्याला असं नुसतं केकला का नाही साईडनं आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल की नेमका कसा केक कट करायचा आहे. आणि धागा का नाही केकच्या मधोमध घालून घ्यायचा आणि पुढं घेऊन क्रॉस करायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्याच पद्धतीनं आपण केकच्या 3 लेअर करून घेणार आहोत. बघू शकता छान असा एकसारखा केक कट होतो. ही ट्रिक तुम्हाला आधी माहीत होती का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्याच्यानंतर ना हा आपण आता ब्लॅक फॉरेस्ट अगदी सोप्या पद्धतीने बघतोय घरच्या मोजक्या साहित्यात. ह्याच्यानंतर तुम्हाला कुठला केक बघायला आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगायचं. आणि अगदी आपण ही ना सोपी पद्धत आहे. याच पद्धतीनं आपण सगळा केक कट करून घेणार आहे. आणि केक बनवायचं आमचं खूप दिवसापासून चाललेलं केक बनवायचं आणि आता केक बनवून मला बरीच वर्ष झालेत. खूप वर्षानंतर केक ट्राय करते. वाटलं जमतोय का नाही पण जसा जमेल तसा तुमच्यासोबत शेअर केलाय. आणि तुम्हाला केकचा व्हिडिओ कसा वाटतोय ना मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आता आपला केक तर इथं कट करून झालाय. केक कट करून झाल्यानंतर काय करायचं, केक कट करून झाल्यानंतर त्याला शुगर सिरप लावून घ्यायचं. शुगर सिरप म्हणजे काय, शुगर सिरप म्हणजे फार मोठा विषय नाही. काय करायचं, साखर घ्यायचं आणि साखरेचं पाणी करायचं त्यात साखर घालून आणि ते केकवरती टाकून द्यायचं. म्हणजे केक काय होतो छान असा केकला मॉइश्चर येतं आणि सॉफ्ट असा केक तयार होतो. आता इथं आपल्याला का नाही बीटरनी क्रीम चांगली मेल्ट करून घ्यायची. क्रीम एक अर्धा तास फ्रीजरमधनं बाहेर काढून ठेवायची. ज्यावेळी ती पातळ होईल ना त्यावेळी तुम्ही मेल्ट करू शकता. इथं बघू शकता. आणि बीटरनं आपल्याला चालू बंद असा करून आपल्याला क्रीम बीट करून घ्यायचे. आणि सुरुवातीला केकच्या खालच्या लेअरवरती आपल्याला असं नोझलनी क्रीम लावून घ्यायची. आणि तुम्हाला जर क्रीम लावताना अवघड वाटत असेल का नाही तर तुम्ही पायपिंग बॅगच्या साह्यानं अशी क्रीम लावू शकता. आणि हे बघा ही क्रीम अशी सगळीकडे पसरून घ्यायची. तुम्हाला जर ह्यानी जर पसरवता येत नसेल स्वाईपरने तर काय करायचं, सोपी पद्धत पुढं सांगते ती बघा. मला ही सुरुवातीला स्वाईपरने असं क्रीम पसरवायला येत नव्हती. मग मी काय करते, जे आपले खराब ATM असतात का नाही त्याचा वापर करायचा. त्यांनी ना एकसारखं फिनिशिंग देखील केकलं येतं. सुरुवातीला तर कुणालाही फिनिशिंग जमणार नाही. सुरुवातीला कसाही जमला ना तरी चालेल. पहिल्यांदा क्रम्स कोटिंग असतात ना ते केकचे महत्त्वाचे करून घ्यायचे. आणि सगळ्यात सुरुवातीला जशी आपण क्रीम लावून घेतली, शुगर सिरप लावून घेतली ना तशाच आपण सगळ्या केकच्या लेअर अशाच या पद्धतीनं सेट करून घेणार आहे. शुगर सिरप लावल्यामुळं केक ना खूप छान असा स्पॉन्जी आणि टेस्टी बनतो. एक वेळ नक्की बघा. आणि तुमच्याकडं ना चॉकलेट असेल तरी तुम्ही देखील ह्याच्यावरती टाकू शकता, नाहीतर तुम्ही चोको चिप्स देखील मध्ये टाकू शकता. आणि या पद्धतीने सगळ्या केकला आपण या पद्धतीनं अशी क्रीम लावून घेऊयात. ही अगदी सोपी पद्धत आहे केकला क्रीम लावण्याची. आता आपण ह्याला व्यवस्थित आयसिंग करून घेऊयात.
असं केकला आपलं आयसिंग करून झाले. आणि जर तुम्हाला असं जमत नसेल ना तर काय करायचं, थोडासा आतला केकचा भाग दिसत असला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याला आपण वरून चॉकलेटनी गार्निश करू शकतो, जेणेकरून तुमचा केक अगदी व्यवस्थित दिसेल. आणि आमच्याकडे इथं केकचा बेस नव्हता म्हणून काय केलं, प्लेटवरतीच केक आम्ही शिफ्ट केला डायरेक्टली. आणि जे नोझल असतं ना त्याने अशी डिझाईन काढून घेतली. याच नोझलने आपण 4 ते 5 पद्धतीच्या डिझाईन काढू शकतो. आणि हे बघा, वरती छान अशा फुलांचा आकार दिलाय आणि खाली अशी फक्त क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला केक अजून सुंदर दिसेल. याच पद्धतीने आपण सगळ्या केकला अशी क्रीम लावून घेऊयात. इथं केक तर आपला छान असा डेकोर करून झाला आणि फुलांची देखील डिझाईन काढून झाली. आता काहीतरी रिकाम दिसतंय. ब्लॅक फॉरेस्ट केक आहे म्हणजे चॉकलेट तर अगदी भरभरून झालं पाहिजे. मग आपण का नाही केकच्या वरच्या भागावरती सगळीकडे चॉकलेट असं पसरवून घेऊयात. तुम्ही डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेटचा इथं वापर करू शकता, किंवा तुमच्याकडे जर साधी कॅडबरी असेल ती देखील तुम्ही किसून टाकली तरीही चालेल. आता इथं आपण सगळीकडं, आणि आपण जो केकचा खालचा भाग आहे ना साईडचा, त्याच्यावर देखील आपण चॉकलेट लावून घेणार आहे. आणि जो वरचा टॉप दिसतोय ना, जिथं चोको चिप्स लावलेत तिथं तुम्ही ना चेरी देखील लावू शकता. ते देखील खूप सुंदर दिसतं. केक दिसताना जेवढा सुंदर दिसतो ना तेवढाच खायला देखील टेस्टी लागतो चॉकलेटमुळं. आणि मुलांना देखील असा चॉकलेटचा केक खूप आवडतो. एक वेळ नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला हा ब्लॅक फॉरेस्ट केक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.